नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पराशर ऋषींनी म्हणजेच ज्यांनी बृहत्पराशरी होराशास्त्र, ज्याला आपण वैदिक ज्योतिषशास्त्र म्हणून ओळखतो, त्याची निर्मिती केली. तर त्या पराशर ऋषींनी पंचमहापुरुष योगांचा उल्लेख या ज्योतिषशास्त्रामध्ये केलेला आहे, ज्यांना अतिशय शुभ आणि प्रभावशाली योग म्हटलं जातं. त्यातला एक योग आहे रुचक महापुरुष योग, जो मंगळामुळे तयार होतो. पुढचा योग आहे भद्र योग, जो बुधामुळे तयार होतो. एक हंस योग असतो, जो गुरुमुळे तयार होतो. मालव्य राजयोग असतो, जो शुक्रामुळे तयार होतो. आणि एक शशयोग असतो, जो शनीमुळे तयार होतो. तर असे हे पंचमहापुरुष योग पराशर ऋषींनी सांगितलेले आहेत. त्यापैकी एक योग जो आहे रुचक महापुरुष योग, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि याचं कारण म्हणजे येत्या 11 तारखेला 11 मे रोजी मंगळ आपल्या स्वतःच्याच राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करतोय. आणि तिथे प्रवेश करून तो हा रुचक नावाचा महापुरुष योग निर्माण करतोय. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या महापुरुष योगाबद्दल सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर हा जो रुचक महापुरुष योग आहे, तो कसा तयार होतो आणि कधी तयार होतो? तर पराशर ऋषींनी असं म्हटलंय, स्वक्षेत्रे वा उच्चगे भौमे केंद्रस्थे रुचकः स्मृताः. याचा अर्थ काय? तर स्वक्षेत्रे वा उच्चगे म्हणजेच स्वतःच्या घरात असलेला, स्वक्षेत्री असलेला किंवा उच्चचा असलेला मंगळ, केंद्रस्थे आणि केंद्रस्थानी असलेला मंगळ रुचक महापुरुष योग निर्माण करतो. याचा सविस्तर अर्थ काय तर, किंवा सोपा अर्थ काय तर, मंगळ जेव्हा स्वगृही येतो, स्वगृही म्हणजे काय तर स्वतःच्याच घरात येतो, स्वतःच्या राशीत येतो. आता मंगळाच्या 2 राशी असतात, एक म्हणजे मेष आणि दुसरी म्हणजे वृश्चिक. तर मंगळ जेव्हा मेष राशीत येतो किंवा वृश्चिक राशीत जातो किंवा उच्चचा असतो. आता मंगळ जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो उच्चचा असतो असं म्हटलं जातं. म्हणजेच मंगळ जेव्हा मेष राशीत येतो, वृश्चिक राशीत येतो किंवा मकर राशीत येतो आणि कुंडलीच्या केंद्रस्थानी येतो. आता कुंडलीची केंद्रस्थानं कुठली तर 1, 4, 7, 10 यांना केंद्रस्थानं म्हटली जातात. तर अशा ठिकाणी जेव्हा मंगळ येतो तेव्हा हा प्रभावशाली आणि अत्यंत शुभ महापुरुष योग तयार होतो. असा योग ज्यांच्या जन्मपत्रिकेत आहे ना, अशा व्यक्ती अत्यंत धाडसी आणि पराक्रमी असतात. नेतृत्व गुण त्यांच्या अंगी खूप चांगले असतात. शारीरिक दृष्ट्या अतिशय मजबूत, म्हणजे आपण ज्यांना स्ट्रॉंग फिजिक म्हणतो ना, तशा पद्धतीचे असतात. आणि अतिशय अट्रॅक्टिव्ह, आकर्षक व्यक्तिमत्व असतं. तर याचं एक उदाहरण आपण बघूया की समजा एखादी मेष राशीची व्यक्ती आहे आणि 10व्या घरात मंगळ आहे. 10व्या घरात कोणती राशी असते तर मकर राशी, म्हणजेच उच्चचा मंगळ आहे. तर अशी व्यक्ती प्रशासनामध्ये अत्यंत मोठ्या पदावर जाऊ शकते, स्वतःचा व्यवसाय उभा करू शकते, सैनिकी किंवा तांत्रिक क्षेत्रात अत्यंत उत्तम प्रगती करू शकते. अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एखादी वृश्चिक राशीची व्यक्ती आहे आणि मंगळ त्यांच्या पहिल्याच घरात आहे, म्हणजेच वृश्चिक राशीत आहे, स्वगृही आहे, स्वक्षेत्रे, आणि म्हणून पूर्ण शक्तिशाली रुचक महापुरुष योगाची निर्मिती इथे झाली. तर मग अशा व्यक्तीमध्ये जबरदस्त आत्मविश्वास असतो, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, नेतृत्व गुणाची क्षमता असते, एकदम स्ट्रॉंग बॉडी असते, वेल बिल्ट, गुड फिजिक. तर असा हा रुचक महापुरुष योग सेना, पोलीस, राजकारण, पॉलिटिक्स, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात किंवा रिअल इस्टेटच्या क्षेत्रात, बांधकाम क्षेत्रात, स्पोर्ट्समध्ये, जर तुम्ही सर्जन असाल तर त्या क्षेत्रात, टेक्निकल फील्डमध्ये, अशा कामांमध्ये विशेष करून यश संपादन करून देतो. तर 11 मेला मंगळ मेष राशीत प्रवेश करतोय आणि या रुचक महापुरुष योगाची निर्मिती होतीये. हा महापुरुष योग विशेषतः मेष राशी, कर्क राशी, तुळ राशी आणि मकर राशी यांच्यासाठी अत्यंत प्रभावी, फायदेशीर आणि लाभदायक ठरणार आहे.
फक्त आपल्या शक्तीचा योग्य वापर करा, गैरवापर करू नका आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आपला अहंकार, आपला इगो मात्र तुम्ही बाजूला ठेवा. हे जमलं तरच रोचक महापुरुष योग तुम्हाला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवेल. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारची अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.